हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. मी रश्मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर माझ्याकडे आलेले होते एकाच कस्टमरचे 5 ब्लाऊज आणि 5 साड्या. तर त्याच्यामधलेच हे 2 ब्लाऊज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर हे त्यांच्या मुलीकडे इथे येत असतात हे कस्टमर आणि नेहमी आपल्याकडे ब्लाऊज टाकतात. तर एकाच वेळेला 5 ते 6 ब्लाऊज आपल्याकडून शिवून नेतात. कारण आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग आणि फिटिंग खूप आवडतं त्यांना आणि 3 ब्लाऊज तर मी त्यांना शिवून दिले तर खूप छान बसलेले आहेत. तर 40 मापाचं ब्लाऊज मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर केलेलं आहे बघा, ब्लू कलरचं. तर इथे हे 2 ब्लाऊज त्यांचे माझ्याकडे राहिलेले होते, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. सिंपल कटोरी ब्लाऊज आहे आणि मागंसुद्धा बघा सिंपल असा गोल गळा घेतलेला आहे आणि त्याला लेस लावून घेतलेली आहे, कारण त्यांना सिंपलच गळा हवा होता. तर या पद्धतीने बघा आणि खूप छान असं बसलेलं आहे त्यांना. तर असं त्यांनीच सांगितलेलं आहे आपल्याला. तर आपली जर फिनिशिंग छान असेल आणि ब्लाऊज फिटिंगमध्ये बसत असेल तर कस्टमर आपल्याकडे नक्की दुरूनसुद्धा येतील. तर तशाच पद्धतीने माझ्याकडे सुद्धा येतात. नेहमी कस्टमर वेटिंगवर असते, कारण मी तर घरातूनच माझा हे छोटासा व्यवसाय करत असते, पण तरीही सुद्धा माझ्याकडे भरपूर काम असते. तर इथे हे दुसरं ब्लाऊज मी घेतलेलं आहे बघा, कारण 2च ब्लाऊज आपल्याकडे त्यांचे राहिलेले होते आणि 5 साड्या आपल्याकडे आहेत पिको फॉलला. तर इथे बघू शकता हे सुद्धा सिंपलच गळा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा ब्लाऊज शिवत असाल आणि तुमच्याकडे कस्टमर येत नसतील तर तुम्ही फक्त फिनिशिंगकडे लक्ष ठेवा आणि भरपूर प्रॅक्टिस करा, तर नक्की तुमची फिनिशिंग छान होईल. तर इथे बघा हे पहिली साडी, त्याच्यावरचं एक ब्लाऊज, हे दुसरी साडी आहे बघा, याच्यावरचं ब्लाऊज कटिंग मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. हे तिसरी साडी आहे बघा, हे त्याच्यावरचं ब्लाऊज आणि या साडीला फॉल कसा लावायचा ते सुद्धा आपण बघितलेलं आहे आणि ह्या 2 साड्याचा फॉल लावायचा आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा.